झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीची पुण्यातील कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे। तपास अधिकाऱ्यांनी 13 पानी डिमांड कॉपी कोर्टात सादर केली, तर महसूल विभागाचा 5 पानी रिपोर्ट आणि जबाबही कोर्टात सादर करण्यात आलाय। अटक होऊनही तेजवानीचा तोरा कायम असल्याचं दिसून येत आहे। कोर्टात तेजवानीनं वकिलांनी खुर्ची देण्याची विनंती केली आहे। कोर्टाकडून तेजवानीच्या वकिलांची विनंती मान्य करण्यात आली आहे। सुनावणीच्या वेळी शीतल तेजवानीला बसायला खुर्ची देण्यात आलेली आहे। कोर्टात तेजवानीला उभं राहायला सुद्धा त्रास होत आहे आणि ही बाब वकिलांनी निदर्शनास आणून दिली आणि कोर्टात विनंती केली। त्यानंतर शीतल तेजवानीला बसण्यासाठी खुर्ची देण्यात आली आहे। आणि याबद्दल आणखी माहिती घेऊयात। या सगळ्या कोर्टाच्या प्रोसिडिंग्सवर बारीक लक्ष ठेवून आहेत आपले प्रतिनिधी निलेश करमरे। आपण निलेशकडे जाऊयात। निलेश, नेमकं काय घडलंय सुनावणीच्या वेळी? सौरभ, खरं तर 3:29 ही सुनावणी सुरू झाली। मात्र दरम्यान शीतल तेजवानी यांना पोलिसांकडून विचारण्यात आलं होतं। त्या दरम्यान एक घटना घडली की तिला उभं राहायला त्रास होत असल्याचा या ठिकाणी तिच्या वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं। तिला चक्कर येत असल्याचा कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं। कोर्टाच्या परमिशन नंतर तिला खुर्ची जी आहे ती या ठिकाणी आता बसाई देण्यात आलेली आहे। मात्र हा जो युक्तिवाद आहे तो महत्त्वाच्या मुद्द्यावर आलेला आहे, कारण शीतल तेजवानींच्या वकिलांकडून सातत्याने असं दावा केला जातोय की शीतल तेजवानीला जी अटक करण्यात आलेली आहे किंवा ज्या प्रोसेसमध्ये ती गेलेली आहे ती बेकायदेशीर असल्याचा दावा या ठिकाणी शीतल तेजवानीच्या वकिलांकडून करण्यात आलेला आहे। शीतल तेजवानींच्याकडून 2 वकिलांकडून ही सुनावणी युक्तिवाद सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। मात्र या ठिकाणी जे सरकारी वकील आहेत त्यांनी या ठिकाणी कलम 35/5 व्हायलेशन केल्यानुसार तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं या ठिकाणी सरकारी वकिलांकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर शीतल तेजवानींच्या वकिलांकडून सातत्याने शीतल तेजवानीला जी अटक करण्यात आलेली आहे ती बेकायदेशीर असल्याचा दावा या ठिकाणी करण्यात येतोय। मात्र या ठिकाणी जो तपासी अधिकारी आहेत किंवा महसूलचे अधिकारी आहेत त्यांनी हे दावे जे आहेत ते फेटाळून लावलेले आहेत। सरकारची जमीन जी आहे ती सरकारची जमीन चुकीच्या पद्धतीने विकण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा मुद्दा ठेवून या ठिकाणी आता सरकारी वकिलांनी युक्तिवाद सुरू केलेला आहे। जी कायदेनुसार गोष्टी आहेत त्याच या ठिकाणी तपासी अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेला आहे। तिला या ठिकाणी मराठीत नोटीस दिलेली आहे असा युक्तिवाद जो आहे तो शीतल तेजवानींच्या वकिलांकडून करण्यात आलेला आहे। शीतल तेजवानीला ही मराठीत समजत नसतानाही तिला 2 वेळा मराठीत नोटीस का देण्यात आली, जेणेकरून तिला जी नोटीस दिलेली आहे ती कळू नये असा युक्तिवाद जो आहे ते शीतल तेजवानींच्या वकिलांकडून करण्यात आलेला आहे। मात्र तपासी अधिकारी जे आहेत त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी कोर्टात नमूद केलेलं आहे की जी घटना आहे, जो क्रम आहे, शीतल तेजवानीला आम्ही याआधी 3 वेळा नोटीस दिली होती, ती चौकशीला आली, मात्र तिने त्या दरम्यान वेळ घेतला होता, हेही कोर्टाच्या निदर्शनास आणलेलं आहे। एवढंच नाही तर जी जागा जी आहे, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी जागा आहे ती सरकारची आहे आणि सरकारची याच्यामध्ये फसवणूक होत असल्याचं युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर मांडलेला आहे। आता या दरम्यान आता जो निकाल आहे तो येणं बाकी आहे। मात्र या संपूर्ण सुनावणी दरम्यान शीतल तेजवानी आहे त्यांना उभं राहण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांनी कोर्टाला विनंती केली आणि खुर्ची जी आहे ती या ठिकाणी खुर्चीवर बसण्याची जी परमिशन आहे ती मागितलेली आहे आणि कोर्टाने त्यांना खुर्चीवर बसायची परमिशन दिलेली या ठिकाणी आपल्याला माहिती कळते। मात्र महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर शीतल तेजवानी जी आहे ते सातत्याने आपली बाजू मांडताना पाहायला मिळतात। मात्र ठीक आहे सुनावणीचे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत सातत्याने येत असतील ते आपले प्रतिनिधी आता चेक करतात आणि आपल्यापर्यंत सगळे अपडेट्स पोहोचवत आहेत। मराठीमध्ये नोटीस देण्यात आली आणि यावर तेजवानीच्या वकिलांनी आक्षेप घेतल्याची माहितीही आपल्याला मिळालेली आहे। धन्यवाद निलेश या माहितीबद्दल।